भिवू नका, अस्वस्थ होऊ नका आणि कुठल्याच गोष्टीविषयीची चिंता करू नका, कुठल्याच गोष्टीविषयीची काळजी करू नका, अस्वस्थ तुमचं मन होऊ देऊ नका. मी जात आहे, पण माझा कैवारी आत्मा तुमच्याकडे येईल आणि तो कैवारी आत्मा काय करत? देवाच्या लोकांनो, तो कैवारी आत्मा तुमची काळजी घेईल, तो कैवारी आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो कैवारी आत्मा त्या सैतानाविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला ताकद पुरवेल. येशू म्हणतो, काळजी करू नका, कुठल्याच गोष्टीविषयीची चिंता करू नका. जरी मी जात असलं तरी मी काय करत आहे? माझा कैवारी आत्मा तुम्हाला देत आहे, जो तुम्हाला मार्गदर्शन करेल. आम्ही म्हणता, तुम्ही कुठला व्यवसाय करावा त्याच्याबद्दल मी मार्गदर्शन करेल. तुमचं कुटुंब कसं पुढे न्यावं याचं मार्गदर्शन तो करेल आणि तुम्ही आपल्या धंद्यामध्ये कसं पुढे जावं याचं मार्गदर्शन मी करेल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये आत्मिक जीवनात कसं वाढावं याचं मी मार्गदर्शन करेल. तुम्ही आपलं जीवन कसं आस्वादित करावं याचं मार्गदर्शन करेल. तुम्ही आपल्या ध्यानामध्ये कशा प्रकारची भर घालावी याचं मी काय करणार आहे? मार्गदर्शन करेल. आम्ही म्हणाल का? तो पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन. येशू म्हणतो, अस्वस्थ होऊ नका. मग हा जो पवित्र आत्मा आहे, देवाच्या लोकांना किती अनमोल आहे, कारण तो पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन